नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये शिंदे ब्रँड चॅनलवरती. आता आपण सांगणार आहे तुम्हाला तुमचे जे व्हिडिओ ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये डब होतात ते कशामुळे होतात आणि त्याचं सोल्युशन काय. मी दोन पद्धती सांगणार आहे. तुम्ही जर व्ह्युअर्स असाल आणि तुमच्या आवडत्या क्रिएटरचे व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहायला मिळत असेल तर त्याला तुम्ही त्याच्या ओरिजिनल आवाजामध्ये कसे ऐकू शकता. आणि तुम्ही जर स्वतः यूट्यूब क्रिएटर आहे आणि तुम्ही मेहनत करून व्हिडिओ बनवता आणि तो बनवलेला व्हिडिओ तुमचा इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिक डब झाल्यावरती त्याला कोण बघणार आहे, तर तो इंग्लिशमध्ये डब होऊ नये म्हणून त्याचं सोल्युशन काय ते पण सांगणार आहे. तर दोन्ही पद्धती सांगणार आहे मी. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण हे का होत आहे ते आधी मी तुम्हाला सांगतो. युट्यूबने 3-4 महिन्यापूर्वी एक अपडेट आणला होता मल्टी लँग्वेज सपोर्टेडसाठी. तर त्याची ट्रायल युट्यूब प्रत्येकाच्या चॅनलवरती घेत आहे आणि तुम्ही जे बनवलेले व्हिडिओ आहेत ते ऑटोमॅटिक तो मल्टिपल लँग्वेजच्या ट्रायलमध्ये तो ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये डब होऊन जात आहे. तर ती मिस्टेक तुमची नाही आहे, युट्यूबवरतूनच ऑटोमॅटिक त्याला इंग्लिशमध्ये डब करत आहे. तर त्याचं सोल्युशन काय ते तुम्ही कसं थांबवू शकता ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही जर व्ह्युअर्स असाल तुमच्या आवडत्या क्रिएटरचे व्हिडिओ पण तुम्हाला इंग्लिशमध्ये येत असतील तर ते तुम्ही त्याच्या ओरिजिनल म्हणजे हिंदी असेल किंवा मराठी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कसे बघू शकता हे पण सांगणार आहे. तर 100% सोल्युशन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला आज माझा व्हिडिओ बनवला होता मी तो हिंदीमध्ये व्हिडिओ होता, मराठीमध्ये व्हिडिओ होता, पण तो इंग्लिशमध्ये झाला. तर तो तुम्ही हिंदीमध्ये कसा बघू शकता ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मोबाईल स्क्रीनवरती. तर बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो. आपल्या शिंदे ब्रँड चॅनलवरती मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता. तर तो हा व्हिडिओ होता आणि हा बघा हा व्हिडिओ इंग्लिशमध्ये झाला आहे. तर तुम्हाला याला हिंदीमध्ये करायचं असेल तर 3 डॉट वरती जायचं. 3 डॉट वरती जाऊन ऑडिओ ट्रॅक आहे त्याला इंग्लिश वरती आहे, त्याला हिंदीमध्ये केलं की हा व्हिडिओ बघा तुम्हाला हिंदीमध्ये ऐकू. अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ हिंदीमध्ये करू शकता. तर हे झालं व्ह्युअर्ससाठी. तुम्हाला एखादा व्हिडिओ जर ह्याच्यामध्ये आला इंग्लिशमध्ये तर तुम्ही हिंदीमध्ये कसं करू शकता हे आपल्या व्ह्युअर्ससाठी झालं. आता क्रिएटरसाठी मी सांगणार आहे त्यांनी काय करायचं. आणि तुम्ही जर युट्यूब क्रिएटर असाल आणि तुम्ही अपलोड केलेले व्हिडिओ ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये डब होत असेल तर त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे, तर बघा 100% सोल्युशन आहे. हे जे सेटिंग तुम्ही केली तर तुमचे जे नेक्स्ट व्हिडिओ आहेत ते इंग्लिशमध्ये होणार नाही. तर चला क्रोम ब्राउझरमध्ये मी तुम्हाला दाखवतो. मोबाईल स्क्रीनवरती बघा. क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला मी त्याची सेटिंग करून दाखवणार आहे. तर तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये studio.youtube.com टाकायचं आहे. studio.youtube.com ते टाकल्यावरती तुम्हाला इथे गेट द ॲप येईल आणि खाली कंटिन्यू टू स्टुडिओ येत आहे. त्या कंटिन्यू टू स्टुडिओवरती क्लिक केल्यावरती बघा इथे तुमच्या चॅनलची सेटिंग येईल. तर तुमचे चॅनल असतील इथे, तर इथे तुम्हाला आता आपला दुसरा चॅनल इथे आहे तर स्विच करायचा आहे तुम्हाला या चॅनलमध्ये. तुमचं जे चॅनल आहे ते समजा आपला इकडे एक चॅनल आहे, हिंदी चॅनल आहे. हा आपण ट्रायलसाठी बनवलेला एक चॅनल आहे. तर त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे सेटिंग. ओनली शिंदे ब्रँड आपल्या या हिंदी चॅनलचं नाव आहे. ते इथे खाली बघा तुम्हाला इथे सेटिंग दिसत असेल कोपऱ्यामध्ये. सेटिंग मध्ये जायचं आहे. सेटिंग मध्ये गेल्यानंतर अपलोड डिफॉल्ट्स म्हणून इथे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जायचं आहे. अपलोड डिफॉल्ट्स मध्ये गेल्यावरती इथे तुम्हाला एक ऍडव्हान्स सेटिंगचा ऑप्शन भेटेल. अपलोड डिफॉल्ट 3 नंबरचा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये गेल्यावरती तुम्हाला इथे ऍडव्हान्स सेटिंगचं ऑप्शन दिसत आहे. नंतर खाली स्क्रोल करून इथे बघा तुम्हाला ऑटोमॅटिक डबिंगचं ऑप्शन दिसत आहे. तर आता हे दोन्ही ऑप्शन चालू आहेत. आता इथे बघा लिहिलेलं आहे अलाव ऑटोमॅटिक डबिंग इथे लिहिलेलं आहे. तर तुम्ही जे हा ऑप्शन बंद करायचे आहे तिथे दोन्ही. आता इथे बघा हे दोन्ही ऑप्शन आपण बंद केले आहेत आणि हे ऑप्शन बंद केल्यानंतर इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह करायला विसरायचं नाही. इथे तुम्हाला हे सेव्ह करायचं आहे. आता तुमचं हे जे आहे इथे सेटिंग सेव्ह झालेली आहे. आता तुम्ही परत जाऊन बघणार तर तिथे बघा अपलोड डिफॉल्ट मध्ये जावा, ऍडव्हान्स सेटिंग मध्ये जावा आणि खाली बघा इथे ऑटोमॅटिक डबिंग आहे. तिथे हे 2 ऑप्शन जे ऑन होते ते बंद झालेले आहेत आणि ही सेटिंग आपली सेव्ह पण झालेली आहे. आता इथून पुढे जे तुम्ही व्हिडिओ टाकणार ते तुमचे व्हिडिओ इंग्लिशमध्ये होणार नाही. ही सेटिंग जर तुम्ही ऑन केली तर तुमचे व्हिडिओ जे नेक्स्ट व्हिडिओ आहेत ते तुम्ही एवढे मेहनत करून बनवलेले आहेत ते इंग्लिशमध्ये होणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. असेच युट्यूब रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटणार आहेत. तर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ आवडत असतील तर आपण कॉमेडी शॉर्ट पण बनवतो आणि युट्यूब रिलेटेड नॉलेज पण देतो आपल्या चॅनलवरती. तर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. परत भेटूया नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. धन्यवाद.